भक्ती बाय घर पे चली बॉम बॉम बॉम. आणि हे माझे ब्रदर कम बॉडीगार्ड आणि ह्या पिशव्या, कारण मला होतो मोशन सिकनेसचा त्रास. आणि तालिबानी बनून मी निघाली आहे नांदेडला. आता सध्या होते मी बसमध्ये. कसा-बसा प्रवास केला रात्रभर आणि मी पोहोचले नांदेडला. पोहोचल्यानंतर इथे मला माझे पप्पा घ्यायला आले. मस्त घरी आले, अंघोळ-पांघोळ केली, फ्रेश झाले, जेवण केलं. जेवण करता-करता तारक मेहता बघितल्याशिवाय घरी आल्याचा फील नाही येत यार. मग माझा दुसरा दिवस उजाडला आणि हा होता 1 ऑगस्टचा दिवस आणि आम्हाला जायचं होतं शॉपिंगला. सो मी जेवण वगैरे करून छान आवरलं आणि मातोश्री आणि माझ्या बंधूंना घेऊन आम्ही निघालो शॉपिंगला. कारण 2 ऑगस्टला होता माझा बर्थडे. आय नो हा व्लॉग मी खूप जास्त लेट पोस्ट करते बट पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळणार आहे की मी हा व्लॉग का एवढा लेट पोस्ट करते. गुड मॉर्निंग. आज आहे माझा बड्डे. ढिच्चिक 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 ढिच्चिक. मातोश्रींनी मला मस्त बेडवरच नाश्ता वगैरे आणून दिला. मी नाश्ता केला, आवरलं आणि आम्हाला निघायचं होतं परत कालचे कपडे घेतलेले एक्सचेंज करायला. मी माझ्या भावाला घेऊन परत एकदा निघाले शॉपिंगसाठी आणि अजूनही काही सामान आणायचं होतं. पण इथली गर्दी बघून माझं जो डोकं सरकलं होतं, बट स्वतःला कूल केलं कारण बड्डे होता. पेशन्स ठेवले आणि आम्ही तिथून निघालो. मम्मीने काहीतरी सामान आणायला लावलेलं माझ्या बड्डेसाठी, कारण माझ्या बड्डेसाठी बनणार होता खास मेन्यू. मग आम्ही निघालो माझ्या कॉलेज आणि शाळेच्या रोडने आणि रोडची ही दुरावस्था बघून ओ माय गॉड! मी खूपच अवघड शब्द बोलले. मला जरा विचित्र वाटलं, बट ठीक आहे, चालायचंच. लेच गचके आहेत बाबा रस्त्याच्या. इथे होतं माझं ट्युशन. मी 11वी-12वीला इथेच यायची आणि आम्ही नंतर निघालो केक घ्यायला. घरातली मोठी मुलगी स्वतःचा केक स्वतःच घेते. आणि हे आहे आमचं नांदेड, ट्युशनचं माहेरघर. आणि सामान ठेवलेल्यामध्ये होता पुदिना आणि त्या पुदिन्याच्या वासाने मला लागत होती भूक. झोप पण आली, भूक पण लागली, खूपच फिरलो यार. हॅपी बर्थडे टू मी.